या मुलीमुळे आहे ना माझं एकही काम टाईमवरती नाही होत. म्हणून मी काल रात्रीच तिला लवकर झोपवत होते. म्हटलं ती आज लवकर उठेल आणि मी पटकन पूजा मांडून घेईल सकाळची. पण नाही, पोरगी झोपायलाच रेडी नव्हती. मी एवढं ट्राय करत होतो, आम्ही पण तिला नुसती मस्ती करायची होती. कसं बसं मी तिला रात्री झोपवलं, पण सकाळी ती काय आज लवकर उठलीच नाही. ती तिच्याच टाईमवरती उठली. पण तोवर मी बाकीची कामं आवरून घेतलीत. आज तिच्यासाठी मी आंबोळी बनवली होती. आता तुमच्याकडे याला काय बोलतात माहिती नाही. आमच्या कोल्हापूरमध्ये त्याला आंबोळी बोलतात, काही लोक घावणेसुद्धा बोलतात. आणि मला ही आंबोळी आहे ना अजिबात बनवायला जमत नाही. आत्तासुद्धा मी खूप दिवसांनी ट्राय केली होती. म्हणलं ही उलतेल, पण ती ना मला नीट उलतताच नाही आली आणि तुटली. पण ती मी चांगली भाजली आणि कुहूला खायला दिली. कदाचित ते बिडाच्या तव्यावरती चांगले जाळीदार येतात. मम्मीकडे गेल्यावरती मी नक्की ट्राय करणार आहे यावेळी, कारण मला ती शिकायची आहे. बाकीचं सगळं बनवते, पण ही आंबोळीच मला नाही जमत. इकडे कुहूचे बाबा कामावरती निघाले होते, तर कुहूला त्यांना जाऊन द्यायचं नव्हतं. ती कशी नाटकी करते बघा. ती हळूहळू मोठी व्हायला लागली. हे असं तिचं बघितलं ना मी, की मग पटकन रिअलाईज होतं, बापरे हिला तर सगळंच समजतंय. ती एकदम असं त्यांना कन्व्हिन्स करत होती की मला घेऊन जा. यांना लेट होत होता जायला, पण तरीसुद्धा त्यांचं या मुलीसमोर काहीच नाही चालत. ते शेवटी आहे ना असं पिघळतातच तिच्या अशा रिॲक्शन्स बघून. ते तिला घेऊन गेलेच. ती पूर्ण दरवाजापर्यंत गेली होती आणि मी सुद्धा नाही गेले पुढे तिला अडवायला, कारण ना मला माझी खूप कामं करायची होतात. म्हटलं हिला जरासं घेऊन गेले ना की माझी पटापट कामं होतात. 2 तासात माझी होणारी कामं आहे ना अगदी मी 15 मिनटात करते, हिला जर कोणी घेतलं तर. हे लोक दोघं खालून जाऊन येईपर्यंत माझी सगळी कामं आटपून घेतली आणि पूजा मांडायला घेतली. तोवर आमची लक्ष्मी त्या पाटावरती जाऊन बसली. कसंबसं तिला तिथून उठवलं आणि छान पूजा मांडली. आजचा व्लॉग इथेच संपवते. प्लीज सबस्क्राईब.